महाराष्ट्रामधल्या 4 नेत्यांना केंद्रामध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। महाराष्ट्रातून नारायण राणे, भारती पवार, डॉक्टर भागवत कराड आणि कपिल पाटील यांचं नाव निश्चित झालेलं आहे। ज्योतिरादित्य शिंदे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, पशुपती कुमार पारस यांनाही केंद्रामध्ये मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। अवघ्या तासाभरामध्येच आज शपथविधी सोहळा जो आहे तो सुरुवात होणार आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रशांत, केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा विस्तार होतोय। एकूण जर चित्र आपण पाहिलं तर 2022 पासून 7 राज्यांमधल्या निवडणुका आणि 2024 मध्ये महाराष्ट्रामधल्या निवडणुका पाहता हा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार हा किती महत्त्वाचा आहे? वृषाली, खरं तर 36 नवे मंत्री या विस्तारामध्ये शपथ घेणार आहेत। 7 मंत्र्यांचं प्रमोशन होणार आहे। जे राज्यमंत्री म्हणून काम करतात त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून नेमलं जाणार आहे आणि जवळपास 11 मंत्र्यांचे सध्याच्या मंत्रिमंडळातले राजीनामे झालेले आहेत। त्याच्यामुळं ही संख्या इतकी मोठी आहे की म्हणजे एका वेळी 36 मंत्र्यांनी शपथ घेणं म्हणजे हा विस्तार नव्हे तर एक प्रकारे मोदी आपलं मंत्रिमंडळ पुन्हा नव्याने बनवतायत, पूर्णपणे नवी रचना करतायत। अशाच पद्धतीचं हे चित्र या विस्ताराच्या निमित्तानं पाहायला मिळतं आहे। महाराष्ट्रातून जे 4 मंत्री शपथ घेणार आहेत त्यापैकी भारती पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मी आता उभा आहे। हे नवीन आमदार निवासस्थान आहे ज्या ठिकाणी 3 इमारती बनलेल्या आहेत, गंगा, जमुना आणि सरस्वती। 13 मजली हे सगळे फ्लॅट्स आहेत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी मंत्रिपदाची बातमी आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। हे कर्नाटकमधले काही लोक आहेत की त्यांचे मंत्री या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्यामुळं इथून ते आता शपथ घ्यायला जाणार आहेत। तर दुसरीकडे आतमध्ये जर आपण बघितलं तर 9व्या मजल्यावरती भारती पवार राहतात आणि अगदी थोड्या वेळामध्ये त्या बाहेर पडणार आहेत। त्यांच्यासाठी सुद्धा हा एक वेगळा अनुभव असेल, कारण पहिल्यांदाच त्या खासदार झाल्या। आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या, राष्ट्रवादीतून त्या भाजपमध्ये आल्या आणि अवघ्या 2 वर्षामध्ये त्यांना मंत्रिपदाची लॉटरी जी आहे ती लागलेली आहे। भागवत कराड यांच्या बाबतीत सुद्धा तेच म्हणता येईल। राज्यसभेवरती गेले काही महिन्यांपूर्वी आणि त्याच्यानंतर थेट राज्यसभेची संधी त्यांना मिळते आहे। 43 मंत्री, पुन्हा आपण तो आकडा सांगूयात प्रेक्षकांना की एका वेळी 43 जण शपथ घेणार आहेत। यापैकी 36 नवे चेहरे आहेत तर 7 जणांना प्रमोशन मिळणार आहे। ज्यांना प्रमोशन मिळणार आहे त्याच्यामध्ये अनुराग ठाकूर यांचं नाव आहे, त्याच्यामध्ये हरदीप सिंग पुरी यांचं नाव आहे, मनसुख मांडविया यांचं सुद्धा नाव आहे आणि त्या अनुषंगानं हा विस्तार जो आहे तो महत्त्वाचा आहे। त्या यादीमध्ये नारायण राणे यांचं नाव जे आहे ते पहिल्या क्रमांकावरती आहे। अर्थात माजी मुख्यमंत्री म्हणून जो एक प्रोटोकॉल असतो, जो एक संकेत असतो, आपण बघतोय की कशा पद्धतीनं या घोषणाबाजी होत आहेत। जे मंत्री शपथ घ्यायला जात आहेत त्यांच्यासाठी अशी शपथ लगबग जी आहे ती पाहायला मिळते, घोषणाबाजी होतीये। हे सगळे कर्नाटकचे लोक आहेत, पण भारती पवार सुद्धा या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात दाखल होतील आणि हा उत्साह आहे कार्यकर्त्यांचा। हा उत्साह आहे। अशा उत्साहामध्ये हे सगळे नवीन मंत्री, नवीन नेते जे आहेत ते शपथ घेण्यासाठी चाललेले आहेत। एकूणच जर या ठिकाणी प्रशांत आपण विचार केला तर महाराष्ट्रामधल्या 4 नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळतेय, मात्र एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्रामधून कोण कोण नेते हे दिल्लीमध्ये सध्या पोहोचलेले आहेत? नावं खूप चर्चेमध्ये होती आणि जवळपास 7 ते 8 लोक महाराष्ट्राचे 7 ते 8 खासदार दिल्लीमध्ये दाखल होते, पण शेवटी 4 जणांच्याच नावावरती अंतिम शिक्कामोर्तब झालेला आहे, ज्याच्यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा समावेश आहे। या नावांच्याबद्दल बोलायचं झालं तर या 4 पैकी 3 नावं अशी आहेत की जे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत। कपिल पाटील हे 2014 मध्येच भाजपमध्ये आलेले होते, 2 वेळा खासदार राहिलेले आहेत। सरपंच पदापासून त्यांची सुरुवात होती। त्याच्यानंतर भारती पवार 2019च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून त्या भाजपमध्ये आल्या। त्यांचे सासरे जे आहेत ते सुद्धा राष्ट्रवादीतून राज्यामध्ये मंत्री होते आणि ही सगळी नावं जी आहेत ती मंत्रिपदामध्ये समाविष्ट करून कुठंतरी हा मेसेज द्यायचा प्रयत्न आहे की भाजपमध्ये आयात लोकांना सुद्धा सन्मान दिला जातो, त्यांना सुद्धा संधी दिली जाते आणि हा मेसेज महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण तिथं भाजपच्या विरोधात सगळे पक्ष एकवटलेले आहेत आणि जे लोक भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावरती आलेले होते त्यांचं आउटगोईंग पुन्हा सुरू होऊ नये, ते आपल्यासोबत राहावेत, या अनुषंगानं ही सगळी तयारी किंवा हा मेसेज देण्याचा प्रयत्न याच्यामधून आपल्याला दिसतोय। नारायण राणेंना यात संधी दिली जाते याचा अर्थ नेमका आपण कसा घ्यायचा?
खरं तर नारायण राणेंचं नाव अगदी पहिल्यापासून चर्चेमध्ये होतं आणि त्याच्याबद्दल काही डाऊट्ससुद्धा उपस्थित केले जात होते. काही लोकांना असं वाटत होतं की नारायण राणेंच्याबद्दल संघाचा फीडबॅक जो आहे तो वेगळा आहे, नारायण राणेंची थोडीशी पार्श्वभूमी वादग्रस्त आहे, इतर काही विषय आहेत. त्यांच्या मुलांनीसुद्धा संघावरती बोलताना खूप तिखट शब्द वापरले होते जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा. पण तरीसुद्धा नारायण राणे यांना संधी मिळालेली आहे. जर आपण राष्ट्रीय पातळीवरती विचार केला तर जे हेमंत बिश्वा शर्मा आहेत आसामचे, त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली. ज्योतिरादित्य शिंदे अवघ्या 2 वर्षामध्ये ते सुद्धा कॅबिनेटमध्ये येत आहेत, जे काँग्रेसमधून इकडं आले. आणि आता नारायण राणेंना काँग्रेसनं खूप प्रतीक्षा करायला लावली, पण तो एक जुना स्वभाव आहे की जरी आश्वासन दिलं तरी थंडा करके खाऊ अशा पद्धतीनं निवांत संधी मिळते. भाजपमध्ये मात्र त्यांना फार क्वचित संधी मिळालेली आहे. अर्थात याचा भाजपला कितपत फायदा होईल, खरोखर कोकणामध्ये किंवा मुंबईमध्ये भाजपला त्याचा फायदा होईल का, याच्याबद्दल चर्चा होऊ शकते. कारण याच्यामध्ये एक अँगल आपण विसरतोय. उलट्या बाजूनं जर विचार केला तर जेव्हा जेव्हा नारायण राणे हे नाव समोर दिसतं तेव्हा शिवसैनिकांचं स्पिरिट जे आहे ते जास्त त्वेषानं काम करतात नारायण राणे जेव्हा समोर असतात तेव्हा. आणि त्या अनुषंगानं नारायण राणे यांच्या या उमेदवारीचा नेमका काय फायदा होतोय की उलटा शिवसेनेमध्ये चैतन्य किंवा एक त्वेषानं काम करण्याची ऊर्जा मिळते, हे सुद्धा पाहावं लागेल. पण एक मोठी संधी किंवा एक मोठी चाल जी आहे ती राणेंच्या निमित्तानं खेळली गेलेली आहे. कारण खूप लवकर त्यांना संधी मिळाली आहे. 2च वर्ष झालेली होती राज्यसभेवरती येऊन आणि पाठोपाठ त्यांना आता केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळते. लिस्टमध्ये तर अगदी पहिलंच नाव आहे, त्याच्यातून त्यांचा एक प्रभाव दिसतोय. प्रोटोकॉलप्रमाणे सुद्धा असेल ते, पण त्यांना खातं कुठलं मिळतंय याच्यावरती आपल्याला कळेल की त्यांचं नेमकं किती वजन भाजपनं त्यांना दिलेलं आहे हे मोदींच्या मंत्रिमंडळात. नक्कीच प्रकाश, म्हणजे प्रशांत, नारायण राणे यांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश करून कुठेतरी नारायण राणे यांच्या आक्रमकपणाचा फायदा हा भाजपला घ्यायचा आहे. शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएतून बाहेर पडल्यानंतर प्रशांत या ठिकाणी भाजपचेच मंत्री होते. मात्र आता सर्व घटक पक्षांमधून एक प्रतिनिधी एक नेता जो आहे तो या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून भाजपला एक वेगळा मेसेज द्यायचा आहे की आम्ही सर्वसमावेशक आहोत. ठीक, प्रशांत आहेत आपल्यासोबतच, मात्र रौनक कुकडे सुद्धा आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. प्रशांत, रौनक, एकूणच जर पाहिलं तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो आज होतोय, तासाभरातच शपथविधीला या सोहळ्याला सुरुवात होईल आणि हा शपथविधी सोहळा आपण लाईव्ह या ठिकाणी दाखवणारच आहोत. मात्र या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा देशाच्या राजकारणावर एकूणच कसा परिणाम होऊ शकतो? वृषाली, जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीचे नावांची सिलेक्शन आत्ता या केंद्रीय कॅबिनेट संदर्भात करण्यात आलेले आहे, मुख्यतः आपण जर बघितलं तर सर्वानंद सोनोवाल जे आसामचे माजी मुख्यमंत्री होते, यावेळेस त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं नाही, पण त्यांना या ठिकाणी जी आहे ती संधी देण्यात आलेली आहे. नारायण राणे, अनेक वेळा नारायण राणे संदर्भात जे आहे महाराष्ट्राच्या राजकारणात अशा पद्धतीनं म्हटलं जात होतं की त्यांना राज्यसभेवर पाठवून कुठे ना कुठेतरी संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला. पण आज जे चित्र जेव्हा पंतप्रधानांकडे ज्या लोकांना शपथ घ्यायची आहे अशा सगळ्यांना जेव्हा आमंत्रित करण्यात आलं तेव्हा पहिल्या रांगेत मुख्यतः आपण जर बघितलं तर नारायण राणे हे बसले होते. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रात ही झालेला आहे आणि एकंदरीत नारायण राणे यांच्या वतीनं शिवसेनेला देखील एक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे. दुसरीकडे आपण मध्य प्रदेशात जर चित्र बघितलं तर ज्योतिरादित्य शिंदे ज्यांच्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आली त्यांना देखील स्थान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे अनेक वर्गांना मुख्यतः या कॅबिनेटमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो. आणि दुसरा अजून एक संदेश या माध्यमातून या मोदी सरकारने देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे लोक काम करणार नाही त्यांना पुढे संधी दिली जाणार नाही. आपण बघितलं की कोविडच्या या काळात मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारवर देखील टीका झाली. केंद्रीय स्वास्थ्य मंत्री एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.